सविता म्हणजे काय? सूर्य. सरिता म्हणजे काय? नदी. दोन्ही मध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही, ठीक आहे. सरिता म्हणजे काय? इथं नदी बरोबर आहे, पण नदी नाही इथं आहे. सरिता म्हणजे नदी असे होते. हा, हे काय दिले बा. सरिता म्हणजे नदी असे होते, परंतु वेल वाकडी तिकडी वाढत जाते, त्याप्रमाणे सरिता म्हणजे वेल, ठीक आहे. सरिता म्हणजे काय सांगितलंय? वेल, ठीक आहे. आता बा, फुल म्हणजे काय? पुष्प, सुमन, कुसुम, प्रसून किंवा सुम. यातला पहा तुम्ही, पुष्प ऐकलाय, सुमन सुद्धा ऐकलाय, कुसुम सुद्धा ऐकलाय, बरोबर. फक्त प्रसून ऐकला नाही आणि सुम ऐकला, बरोबर का? बर, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, ठीक आहे. नंतर पहा, सविता आला का? सविता. सविता म्हणजे सूर्य. सूर्य म्हणजे भास्कर. भास्कर म्हणजे दिनकर. दिनकर म्हणजे दिन म्हणजे वासरमणी. वासरमणी म्हणजे चंडारू. चंडारू म्हणजेच काय? मार्तंड. मार्तंड म्हणजे काय? सहस्त्रकर. सहस्त्रकर म्हणजे काय? मित्र. मित्र म्हणजे काय? रवी. रवी म्हणजे काय? भानू. भानू म्हणजे काय? अंबरीश, बरोबर का? एवढे सर्व शब्द तुम्ही नेमकेच पाहिलेले आहेत, बरोबर. आता पहा, अर्क एक, बरोबर आहे, शाबास. आता वेल. वेल म्हणजेच काय? लता, वेली, लतिका, वल्लरी. वल्लरी महत्वाचा शब्द आहे, ठीक आहे. लता मंगेशकर रे, लता मंगेशकर लता जी आहे, लता म्हणजे काय? वेल, ठीक आहे. आणि दुसरा महत्वाचा शब्द कोणता आहे? वल्लरी आहे, ठीक आहे. हे दोन शब्द माहित पाहिजे. लतिका तर माहितच आहे. लतिका म्हणजे काय? वेलच, ठीक आहे. सुवासिक. सुवासिक म्हणजे सुगंधी. अगरबत्ती लावली का घरी? हा, अगरबत्ती लक्ष ठेवायची. सुगंधी अगरबत्ती, सुवासिक अगरबत्ती, चांगल्या वासाचे. नंतर काय? सुगंधयुक्त, ठीक आहे. पुढील, आता पहा नेक्स्ट, पुढील 7वा. पुढील शब्दाचा अर्थ सांगा. कानाडोळा. कानाडोळा म्हणजे काय? असं ऐकून दुर्लक्ष करणे, बरोबर का? म्हणजे पहा इथं भोळसर. भोळसर होईल का? समजा एखाद्या सांगितलं 5 रुपये दिले, सांगितले बिस्किटचा पुडा घेऊन ये. समजा पार्ले बिस्किट सांगितलं, काय म्हणते? दूध बिस्किट घेऊन येते, पतंजली वाला. ते काय भोळसर आहे, त्याला म्हटलं हे कर, किती म्हणते तेच करते. कान डोळ्याच्या मधली जागा, असं होईल का? कान डोळ्याच्या मधली जागा नाही. दुर्लक्ष करणे म्हणजे काय? कानाडोळा करणे, ठीक आहे. बहिरेपणाची सोंग होईल का? नाही, ठीक आहे. भोळसर म्हणजे काय? साधा भोळा, भोळा बाबळा. कानाडोळा म्हणजे काय? दुर्लक्ष. कळालंय? अहवेलना. अहवेलना म्हणजे काय? अहवेलना म्हणजे काय? अपमान. एखाद्याची अहवेलना करणे म्हणजे अपमान करणे, त्याचा भरसभेत तिरस्कार करणे, त्याला भरसभेत काहीतरी वेडेवाकडे बोलणे, बरोबर का? म्हणजे अपमान करणे, त्याला खूप वाईट वाटणे त्या गोष्टीबद्दल. दुर्लक्ष मी आताच पाहिला, काय होतं दुर्लक्षचा? कानाडोळा करणे. नंतर निष्काळजी, काळजी न घेणारा, निष्काळजी. नंतर मारहाण, हे तुम्हाला माहितच आहे, लहान मुलांसोबत करता मारहाण, बरोबर का? अहवेलना म्हणजे पहा, अपमान, अनादर, हेटाळणी, मानहानी, अपमानास्पद वागणूक, मानभंग. मानभंग म्हणजे काय? एखाद्याला खूप मान असते ना, जसं की तुमचे वडील, मग तुम्ही वडील समजा सभेमध्ये बसले, तुमच्या वडिलांना तुम्ही अपमान करते, बरोबर का? मग त्याला काय म्हणतात? मानभंग करणे. तेजोभंग, बरोबर का? तेजोभंग आहे. आता पहा, रामबाण. तुम्ही राम नाव ऐकलंय? तुमच्या पुराणामधले सर्वात महत्वाचा व्यक्ती कोण आहे? राम. त्यालाच तुम्ही आज देव म्हणता, बरोबर का? एखादी गोष्टीचा त्याग केल्याशिवाय तुम्हाला महत्व प्राप्त होत नाही, बरोबर का? जसं की भगवान श्रीरामाने काय केलं होतं? स्वतःच्या राजगद्दीचा त्याग केला होता, बरोबर का? आणि 14 वर्षे वनवासात गेले होते, म्हणून त्याला आज देव म्हणतात, बरोबर ना? कधीही काहीतरी त्यागण्यासाठी नेहमी तत्पर राहायचं. कशासाठी? आता पहा, भगवान श्रीरामासाठी अरे रामाकडे गादी होती, गादी बसले होते ना, म्हणजे एका राजाचे राजे होते, बरोबर का? अयोध्येचे ते राजे होते, ते म्हणते ते फायनल, बरोबर का? पण ते काय म्हणले, त्याची वडील काय म्हणले, तू काय कर, वनवासात जा. आता कोणत्याही व्यक्तीला असं वाटेल का मी राज्य आहे, मला वनवासात जाऊन एकदा वाटेल का? नक्की चांगली गोष्ट, मी वनवासात जाऊ. पण ते गेले,
त्यांनी त्याग केला राजगद्दीचा आणि वनवासात गेले आणि येताना काय झाले ते सीता घेऊन आली. सोबत सीता तर आणलीच रे, सीतेच नाही, पण त्यांच्यासोबत जे त्यांना भेटलं काय भेटलं, एक देवाचं आत्मरूप भेटलं. पण ते जेव्हा गादीवर बसले होते सुरुवातीला ते देव होते का, नाही. पण जेव्हा ते वनवासात गेले 14 वर्ष त्याग करून वनवासात गेले आणि जेव्हा वापस आले तेव्हा लोक त्यांना देव म्हणू लागले. बरोबर का? त्यांनी बाण विसरले. हा ठीक आहे. मग पहा रामबाण म्हणजे जालिम उपाय. अग्निबाण होईल का, रामबाण लगेच अग्निबाण होईल का, नाही. तुलबाण होईल का, नाही. हा जालिम उपाय. रामबाण म्हणजे काय, जालिम उपाय. तुम्ही सांगितलं तुम्हाला. आता जे 5 फटाक्यांची नाव आहेत, लक्ष्मी बॉम्ब, अग्नि बॉम्ब, पुन्हा ते सुतळी बॉम्ब, पुन्हा पोपट बॉम्ब, चिमणी बॉम्ब, बिडी बॉम्ब, कळाला का? यातला कोणताही बॉम्ब इथं होईल का, नाही. रामबाण म्हणजे जालिम उपाय. असा उपाय प्रत्येक रोगावर काय म्हणते उपाय करणार. उपाय करेल किंवा प्रत्येक रोगाला नष्ट करेल. ठीक आहे, त्याला म्हणायचं जालिम उपाय. ठीक आहे. पहा नंतर आहे युद्धशास्त्र. युद्धशास्त्र म्हणजे काय, जे शास्त्र युद्धामध्ये युद्ध करण्यास तुम्हाला सांगेल कशा प्रकारे युद्ध करायचं, कशा प्रकारे करू नये, हे जे सांगतं शास्त्र त्याला काय म्हणायचं युद्धशास्त्र. प्रतिज्ञा, शपथ, वचन, निर्धार, आणभाग, करार. ठीक आहे. नंतर रामबाण म्हणजे जालिम उपाय, हे तर महत्वाचं आहे. नंतर युद्धशास्त्र, युद्धाचा अभ्यास करणारे शास्त्र. ठीक आहे. अग्निबाण, आकाशात वेगाने सोडले जाणारे यांत्रिक उपकरण किंवा रॉकेट. तुम्ही पाहा, एका व्यक्तीला काय म्हणताला, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी तुम्हाला एक अग्निबाण दिला होता, किंवा भारताच्या अग्निबाण किंवा रॉकेट संशोधनामध्ये सर्वात महत्वाचं योगदान कोणाचं आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं. बरोबर का? त्यांनाच त्यांच्या आत्मचरित्राचं हे आहे पहा, काय त्याला आत्मचरित्राचं नाव काय, अग्निपंख. ते त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे. ते सुरुवातीला पेपर वाटत होते, सायकल पेपर, आणि तो व्यक्ती एका काळचा भारताचा सर्वात महत्वाचा म्हणजे राष्ट्रपती असणारा व्यक्ती बनला होता. APJ अब्दुल कलाम एक मुसलमान व्यक्ती भारताचा राष्ट्रपती बनला होता. एकच नाही रे, त्या व्यक्तीचं किती मोठं महत्व असेल. ठीक आहे, याचा तुम्ही विचार करू शकता. कारण कोणता एक साधा सुद्धा व्यक्ती बनाल का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरच्या दिव्याच्या खाली बसून अभ्यास करत होते, आणि एका काळी ते भारताचे रस्त्यावरच्या दिव्याच्या खाली रे, रस्त्याचे दिवे लागतात ना, आता एक पाहा रस्त्यावर दिवे येतात, खांबाला दिवे लागतात ना, त्या खांबाला त्याच्या खाली बसून अभ्यास करत होते. आणि एका काळी ते भारताचे कायदे तज्ञ म्हणून कायदे मंत्री होते. त्यांनी भारतात संविधान बनवलं. हा म्हणजे जितका मोठा त्याग तुम्ही करताल, ऐकून घ्या, किंवा जितका मोठा त्याग तुम्ही करताल किंवा जितका मोठा संघर्ष तुमच्या वाटेला येईल तेवढा तुम्हाला काय होते, त्या गोष्टीचा लाभ भेटतोय. बाबासाहेबाला पहा किती मोठा लाभ मिळाला, त्यांनी भारतात संविधान लिहिलं. आज प्रत्येक अमेरिकेला गेले ते जाऊ दे रे, प्रत्येक लहान मुलाच्या किंवा मोठा व्यक्ती असेल त्याच्या तोंडी सुद्धा बाबासाहेबांचं नाव आहे. भारताला एक काय म्हणतात सुरक्षित बनवण्याचं सर्वात मोठं श्रेय कोणाला जातं, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. साधी सुधी गोष्ट नाही. ठीक आहे, पहा आता पहा लाकूड झालं नाही संज्ञा. ठीक आहे, हे घेऊ हा. संज्ञांचा अर्थ काय बा, संज्ञान म्हणजे ज्याला ज्ञान आहे असा, संज्ञान म्हणजेच काय, सुज्ञा. नंतर पहा अज्ञान होईल का, ज्याला ज्ञानच नाही, ज्याला अ पाठ नाही, ज्याला 1 2 येणार लिहिता येणार होईल का, नाही. ठीक आहे, मग पहा संज्ञान म्हणजे काय, सुज्ञ, शहाणा, जाणता. ठीक आहे. अज्ञान म्हणजे अशिक्षित, ज्ञान नसलेला. ठीक आहे, किंवा अज्ञान. ज्ञान म्हणजे काय, बुद्धी, विषयाचे ज्ञान आकलन होण्याची क्षमता. ठीक आहे,
विषयाची आकलन होण्याची क्षमता किंवा त्याला म्हणतात माहिती. ओके. साक्षर. साक्षर म्हणजेच काय? अक्षर ओळख झालेला, थोडाफार शिकलेला. आणि सज्ञान चौथी काय बघा? अज्ञान. महत्व. सज्ञान म्हणजेच काय? ज्याला ज्ञान आहे असा, आणि अज्ञान म्हणजे ज्याला ज्ञान नाही असा. सज्ञानच्या विरुद्धार्थी काय? अज्ञान. ठीक आहे. ओके. इथपर्यंत तुम्ही आता लिहून घ्या.